परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। उत्तरनगर जिल्ह्यामध्ये साखर वाटून दिवाळी साजरी करण्याबद्दल तुम्ही खुलासा करतात। 22 जानेवारीला राम मंदिर खुलं होताना दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत, मात्र तुम्ही तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे दिवाळ काढले आणि तुम्हीच आम्हाला 30 वर्षांच्या विकासाचा हिशोब मागता। या अगोदर 30 वर्ष नगरकर स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली भयमुक्त जीवन जगले, मात्र आज नगर खून, ताबेमारी, राजकीय साठमारी यामुळे बदनाम झाले। इकडे खासदारांचे सरकारी जागा हडपण्याचे, ताबेमारीचे प्रकार सर्रास सुरू आहेत। त्यामुळे ही ताबेमारी थांबवा अशी टीका युवासेनेचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव विक्रम अनिल भैया राठोड यांनी केली आहे। आता सीना नदीच्या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळेस या नगर शहराचे खासदार सुजयजी विखे यांनी, म्हणजे यापूर्वीचा विषय असा होता की त्यांनी उत्तरेत शिर्डी मतदारसंघात साखर वाटपाचा कार्यक्रम घेतला होता। तर माझ्या मनात काही वेगळं नसून मी फक्त त्यांना एक सोपं हे विषय सांगितला की खासदार तुम्ही नगर शहर जिल्ह्यातले आहात, शहराच्या दक्षिणेचे आहात, तर तुम्ही नगर शहरात सुद्धा साखर वाटा। हे छोटासा विषय होता आमचा, पण त्या विषयाला धरून तुम्ही ज्या सीना नदीच्या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळेस अनिल भैया राठोड यांचं नाव न घेता 30 वर्षाचा हिशेब मागितला आहे। खरं तर मला त्यांना एक विचारायचं आहे, 30 वर्षाचा हिशेब मागणारा तुमचं आता राजकीय वर्ष म्हणजे राजकीय वर्ष 4 वर्षाचे, तुम्ही 30 वर्षाचा हिशेब मागता। जर आम्ही 30 वर्ष काही केलं नव्हतं, तर अनिल भैया राठोड यांनी काही केलं नव्हतं, तर तुम्ही खासदारकीच्या वेळेस का पाय धरायला आले होते अनिल भैयांचे? शिवालयाला तुम्ही तुमचे चक्रा झाल्या आणि काय झालं हे नगरकरांनी आणि शिवसैनिकांना माहिती आहे। ज्यावेळेस तुमची उमेदवारी फिक्स झाली होती त्यावेळेस सुद्धा तुम्हाला भाजपचे लोक पण एक्सेप्ट नव्हतं केलं। त्यावेळेस तुम्हाला साथ या नगर शहरातून अनिल भैया राठोड यांनी दिले। आणि 30 वर्षाचा जर हिशेब विचारायचा तर या नगर शहराच्या नगरकरांना विचारा। त्यांनी निवडून दिले 25 वर्ष 5 वेळा आमदारांना, आणि 2दा निवडणुकीत का त्यांचा पराभव झाला हे सुद्धा नगरकरांना माहिती आहे, आणि एकदा तर तुमच्यामुळे पण झालंय असं माझा आरोप आहे तुम्हाला। त्याचप्रमाणे या नगर शहराला अनिल भैया राठोडनी 30 वर्ष भयमुक्त ठेवलं होतं। या नागरिकांना याची जी परिस्थिती आहे, खून होणं, गुन्हेगारी वाढलेली आहे, ताबेमारी वाढलेली आहे, आज ह्या गोष्टी झालेल्या आहे, त्यात तुम्ही कुठे आहे? आज नगर शहरात ज्या अतिक्रमणाचा विषय झाला होता कापड बाजारात, तिकडे 15 दिवसात तुम्ही म्हटले होते की मी सगळं काही व्यवस्थित करून देतो, बोले सगळं मी आहे। कुठं काय केलं तुम्ही? त्या अतिक्रमणामुळे हेरंब कुलकर्णी सारख्या ज्येष्ठ समाजसेवकांवर त्या ठिकाणी हल्ले झाले आहे। तर तुम्ही नाही, तुमचा परिवार, म्हणजे तुम्ही सगळं संधी साधू आहात। सुजय विखे हे संधी साधू खासदार आहेत, कारण की आपण आपला इतिहास जर 30 वर्षाचा बघितला तर आपण किती पक्ष बदललेले याचा पण विचार आपण करावा। आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेला पण तुम्ही धोका दिलेला आहे। त्यामुळं तुम्ही नगरकरांना काय न्याय देऊ शकाल हे तर मला माहीत नाहीये। त्याचप्रमाणे नगर शहराचा विकासाच्या संदर्भाला तुम्ही किती बैठका घेतल्या या नगर शहराच्या विकासासंदर्भात, आमदारांना घेऊन, आयुक्तांना घेऊन, काय केलं त्याच्याद्वारे? आज नगर शहराची परिस्थिती किती वाईट आहे, रस्त्याची परिस्थिती आहे, पाणी नाहीये, याचं तुम्ही काय केलं आहे याचं पण उत्तर मला खासदारांनी द्यावं। विकास तुम्ही फक्त स्वतःचा केलेला आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। म्हणजे आम्ही जे सांगितलं होतं आपल्याला की आपण नगर शहरात साखर वाटा, तर तुम्ही वेळात घातला तिखट वाटलं, हे नगरकरांनी बघितलेलं आहे। त्याचप्रमाणे असे अनेक विषय आहेत नगर शहरातल्या। तुम्ही जे आयुष्मान हॉस्पिटलचं उद्घाटन केलं
जर ते नरेंद्र मोदींना नगर शहरात आणून जर केलं असतं तर नगरचे रस्ते तरी सुधारले असते. आज ते हॉस्पिटलचं नगर शहराला किती फायदा होतो काय होतो याचं आता माहीत नाहीये. पण जर तुम्ही नगर शहरात वैद्यकीय महाविद्यालय जर या नगर शहरात घेतलं असतं, कारण की शासनाने आता मंजूर केलं की प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय विद्यालय झालं पाहिजे, तर त्या नगरचं नाव का त्यातून गाळलं जातं दरवेळेस? का त्याच्या म्हणजे तुमच्या वेळत घाटाला याचा फायदा होतो त्यामुळं का वेळत घाटाच्या कॉलेजला? बरं, या महानगरपालिकेचं तुम्हाला जर तुम्ही म्हटले आता त्याच्यात भाषणात हे सुद्धा म्हटले की माझ्याकडे खूप पैसे आहे, मी एकुलता एक आहे, मग तुम्हाला महानगरपालिकेतून पाणीपट्टी कमीत ह्याच्याची काय गरज पडली? नगरकरांना तर पाणीपट्टीमध्ये सूट देत नाही, मग खासदारांना कसं काय मिळाली त्या पाणीपट्टीमध्ये सूट? याचं पण उत्तर द्यावं. शासकीय जागेवर तुम्ही आता ताबे मारण्याचं काम सुरू केलेलं आहे हे आम्हाला दिसतंय. कारण की शासकीय जागा आज खूप साऱ्या ठिकाणी विखे फाउंडेशनच्या नावाने तुम्ही जागा याच्या महानगरपालिकेला मागून त्याच्यावर तुमचे डोळे आहेत, हे नगरकरांना समजत नाही का? बरं, जे नगर शहरात जे उड्डाणपूल झाले, जो मेन उड्डाणपूल झाला आणि जो सीना नदीचा पूल झाला, हे तुम्ही केलंय का? हे आमदार राठोड, खासदार दिलीप गांधी यांच्यामुळे झालेलं आहे. हे तुम्ही फक्त आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचं काम व नगर शहराला गोड गोड बोलून काहीतरी आपलं करण्याचं काम हे करत आहात, हे नगरकर जाणत आहे. त्यामुळे एक मी नगरकरांचं प्रतिनिधित्व म्हणून बोलतोय आपल्याशी. मी काय खूप मोठा नेता नाही, खूप मोठं माझं हे नाही, पण मी तुम्हाला मतदान केलेलं आहे, तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी, तर आम्ही या गोष्टी तुम्हाला विचारणार आहे. आणि हो, अजून एक त्यातला विषय असा आहे की जर तुम्हाला अजून सुद्धा तुमच्यावर आमदाराची दहशत असेल तर तसं सांगा, आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो. कारण की आपण पाहतोय की तुम्ही नगर शहरात आले की त्याच्याच मांडी लावून बसतात प्रत्येक कार्यक्रमाला. का तुम्हाला आदेश आलाय का आयुर्वेदचा की कोणत्याही कार्यक्रमाला सोबतच घेऊन जायचं? तुमची स्वतःची काही आयडेंटिटी नाही का? त्यामुळे हे बंद करा. नगरकर सगळं जाणताय. आज आमचे वडील नाहीये, नाहीतर त्यांनी तुम्हाला उत्तरेत येऊन 30 वर्षाचा हिशोब दिला असता. आज ते नाहीये म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या मांडीवर बसले आहात. ठीक आहे, वेळ सगळ्यांची येते. या 2024च्या निवडणुकीत सुजयचा पराजय पण होऊ शकतो. अजून एक विषय ते बोलता बोलता बोलून गेले की स्क्रिप्ट लिहितं एक जण आणि बोलतो एक जण. कसं आहे साहेब, आम्ही सत्य बोलायला स्क्रिप्टची गरज लागत नाही. आमच्या आई वडिलांनी एवढी आम्हाला संस्कार दिले, हिंमत दिली की सत्य बोलू शकतो आम्ही. आमचे पण तुमच्या बाबतीत तसं नाहीये. तुमची स्क्रिप्ट ही आयुर्वेदवर लिहिली जाती असं नगरकरांना वाटतंय. तर ह्याचं पण आपण उत्तर निश्चित द्यावं. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केडगावला घर घेणार आणि जी म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, जे दहशतीचं उगम स्थान आहे केडगाव, त्या केडगावमध्ये आपण घर घेणार होते आणि तिथली दहशत मिटवणार होते. हे आपणच आपल्या भाषणाद्वारे आणि हे मुद्दे धरूनच या नगर शहरात तुम्ही प्रचार केला होता, या नगरकरांना सांगितलं होतं. तर आज तुम्हीच त्या केडगावकरांच्या मांडीला मांडी लावून बसले. हे कितपत योग्य आहे? हे नगरकर, हे नगर शहर आहे, हे खूप छोटं नगर आहे. यांना सगळ्यांना आपल्या आपल्या गोष्टी माहिती पडतात. त्यामुळे आत्ता सुद्धा आपल्याला प्रामाणिकपणे आपल्याला सांगू इच्छितो, एक सर्वसामान्य नगरकर म्हणून, की नगर शहरातले जे महत्त्वाचे विषय आहेत ते विकासा संदर्भात असले, MIDCच्या संदर्भात असले, महाविद्यालयाच्या संदर्भात असले, ते तुम्ही त्याच्यावर लक्ष घालून या नगर शहराला पालकत्व करा, ना की हे घाणेरडे राजकारण करू. मध्यंतरी विखे पिता पुत्रांनी उत्तरनगर जिल्ह्यामध्ये साखर वाटून दिवाळी साजरी केली. तर यावर पत्रक काढून विक्रम राठोड यांनी खरपूस शब्दात टीका केली आहे. त्यावर खुलासा देताना सुजय विखे यांनी राठोड यांचं नाव न घेता अनिल भैया यांच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीचा हिशोब मागितला होता आणि त्याला विक्रम राठोड यांनी पत्रक काढून आता उत्तर दिलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं. हे फर्निचर बनवण्यासाठी
ब्रँडेड कंपनीचं उच्च प्रतीचं रॉ मटेरियल वापरून कुशल कारागिरांकडून हे फर्निचर बनवून घेतलं जातं. आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे. आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. गुणवत्ता, विश्वास आणि संपूर्ण समाधान यासाठी एकच नाव, समर्थ फर्निचर अँड मॉल. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता हे सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थमध्ये फर्निचर खरेदीसाठी माझ्या सर्व मैत्रिणी येत आहेत. मग आपण कधी येत आहे? समर्थ फर्निचर अँड मॉल, शाखा नंबर 1 घुलेवाडी संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.